तुम्ही कधी विचार केला आहे का की स्टॉक मार्केटमध्ये काही लोक करोडपती होतात आणि काही लोक त्यांचे पैसे पूर्णपणे बुडवतात. शेअर मार्केट सर्वांसाठी सेम असतात, पण मग असं का होतं? तर मी तुम्हाला आज 5 अशा चुका सांगणार आहे जे 90% लोक करतात आणि त्यांचे पैसे मार्केटमध्ये बुडवतात. जर तुम्ही या चुका टाळल्या ना तर तुम्ही 50% गेम इथं जिंकलाय असं समजा. नमस्कार, मी आयुष सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं रिच मराठीमध्ये. जर तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण यामध्ये मी काही थिअरिटिकल गोष्टी नाही सांगणार आहे, तर प्रॅक्टिकली गोष्ट सांगणार आहेत की जे लोक ॲक्च्युअलमध्ये करतात आणि पैसे गमवतात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टिप्सवरती अंधळा विश्वास ठेवणे. मोस्ट ऑफ द लोकांचं काय होतं की त्यांचा मित्र सांगतो की स्टॉक मार्केट सोपं असतं, मग आपल्याला आहे ना सिम्पल व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती ॲड व्हायचं. ते लोक आपल्याला स्वतःहून सांगतात की कोणता स्टॉक घ्यायचा आहे, कोणता विकायचा आहे, कोणत्या पॉईंटला किती रुपयावरती घ्यायचा आहे, आणि मग हे सर्व केलं की आपण श्रीमंत होतो. पण असं काही होत नाही. इव्हन तुम्ही न्यूज बघाल तर ते लोक सांगतात आपल्याला की ह्या पॉईंटला तुम्ही स्टॉक घ्या, पण बऱ्याच वेळेस ते स्टॉक त्यांनी ऑलरेडी घेतलेले असतात. जेव्हा न्यूजमुळे ते स्टॉक वाढायला लागतात तेव्हा ते लोक निघून जातात आणि त्याने आपल्यासारखे लोक अटकतात. तर त्यापेक्षा कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी स्वतः तुम्ही त्या स्टॉक्सवर रिसर्च करा, स्टडी करा, कंपनी काय करते, कशा प्रकारे बिझनेस करते, मग त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. त्यामुळे तुमचा प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्त वाढतील. दुसरी मोठी चूक म्हणजे लवकर श्रीमंत होण्याचा मोह. बऱ्याच लोकांना काय वाटतं ना की स्टॉक मार्केटमध्ये आज पैसे टाकले की आपण उद्या श्रीमंत होणार आहेत, म्हणजे त्यांना आज पैसे टाकले की उद्या त्याचे दुप्पट तिप्पट असे पैसे झाले पाहिजे असं काहीतरी वाटतं, आणि त्यामुळे ते काय करतात ना की पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आता हे पेनी स्टॉक काय असतात ना की 1-1, 2-2 रुपयाला ट्रेड करत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादा कंपनीचा शेअर 1000-2000 रुपयाचा असतो आणि हा फक्त 1 रुपयाचा आहे? यांची डिमांड का नाही आहे? कारण त्यांचा बिझनेस एवढा स्ट्रॉंग नसतो, त्यांच्या बिझनेसमध्ये एवढी ताकद नसते, त्यांच्या फायनान्शियल खूप पुअर असतात, म्हणजे कंपनीवर खूप मोठं लोन असतं, मॅनेजमेंट आहे ते बरोबर नसतं, अशा काहीतरी गोष्टी असतात, त्यामुळे ते स्टॉक पडलेले असतात. तर अशा स्टॉकमध्ये तुम्ही कधी इन्व्हेस्ट करू नका आणि यापासून दूर राहा. त्यापेक्षा तुम्ही चांगले क्वालिटी स्टॉक शोधा आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तिसरी मोठी चूक म्हणजे एका स्टॉकमध्ये सर्व पैसे टाकणे. मोस्ट ऑफ द लोक काय करतात ना की एकाच कंपनीचे स्टॉक घेऊन ठेवतात खूप जास्त क्वांटिटीमध्ये. तर ते स्टॉक जर का पडले तर तुमचं एका स्टॉकमुळे पूर्ण नुकसान होऊन जाईल. म्हणजे समजा जर का तुम्ही स्टॉक घेतला आहे आणि इराण आणि अमेरिकेचा वॉर चालू झाला, त्याच्यावर अफेक्ट झाला, तो स्टॉक लगेच डाऊन झाला, तर याच्यामुळे काय होईल की तुम्ही सर्व पैसे एका स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर ही चूक टाळा. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाईड ठेवा. तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करा. बँकिंग, IT, मेटल, ऑटोमोबाईल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुमची रिस्क तेवढी कमी होईल. आता बोलूया चौथ्या चूकबद्दल, ते म्हणजे पॅनिक सेलिंग. काही लोक काय करतात ना, स्टॉक मार्केट थोडंसं जरी पडलं 10-20% पडलं की लगेच ते घाबरतात. त्यांना असं वाटतं की अरे बापरे आता माझे पैसे बुडतील. पण जर का तुम्हाला तुमच्या कंपनीवरती जर का विश्वास असेल ना तर त्या कंपनीचे शेअर कधीच विकू नका. आता एक उदाहरण देतो, राकेश झुंझुनवाला यांचं. यांनी काय केलं होतं ना, टायटनचा शेअर 2001-2 साली 3 रुपयांनी घेतला होता. आज त्या शेअरची प्राईस कुठल्या आहे, आणि त्या दरम्यान काय झालं म्हणजे समजा 2008मध्ये 2012 म्हणजे असे जेव्हा बरेच वेळेस मार्केटमध्ये क्रॅश आले तेव्हा तो स्टॉकही खाली पडला. पण त्यांना विश्वास होता की या गोष्टींचा आणि माझ्या स्टॉकचा काही संबंध नाही आहे, हा स्टॉक उद्या आणि परवा वर जाणार आहे. त्यांना हा विश्वास होता, त्यामुळे त्यांनी तो होल्ड करून ठेवला आणि आज ते श्रीमंत झाले. तर त्याच्यामुळे थोडंसं मार्केट जरी खाली पडलं ना तर लगेच तुमचा स्टॉक विकत बसू नका. त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याला होल्ड करा. वाटलंच तर तुम्ही त्यात अजून इन्व्हेस्ट करू शकता, पण फक्त एक कंडिशन आहे की तो स्टॉक चांगला असला पाहिजे, त्याचे फायनान्शियल चांगले असले पाहिजे आणि त्याचा बिझनेस ग्रोथ पोटेन्शियली चांगलं असलं पाहिजे, तर तुमचा फायदा आहे, नाहीतर संपलं. आता बोलूया 5व्या चूकबद्दल. 5वी चूक म्हणजे नॉलेजशिवाय इन्व्हेस्ट करणं. बरेच लोक काय करतात, जे आपण आधी बोललो की काही अभ्यास नाही करत, काही नाही करत, डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात, तर त्याच्यामुळे त्यांना लॉसच होणार आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, लोक असे बोलतात की जे आपण दैनंदिन जीवनात जे वस्तू वापरतात ना त्यांचे स्टॉक आपण घेतले पाहिजे. समजा कोलगेट कंपनी, तर कोलगेट आपण रोज वापरतो त्याचे स्टॉक घ्या. पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे की कोलगेट ही कंपनी ऑलरेडी खूप मोठी झालेली आहे, याच्यामध्ये काही स्पेस नाही त्यांना खूप सारे एक्सपांड करण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी. त्यामुळे मागच्या 4-5 वर्षामध्ये त्या स्टॉकने काही रिटर्न नाही दिले. तर त्यापेक्षा ना तुम्ही चांगले स्टॉक निवडू शकता. IT सेक्टर किंवा दुसऱ्या ज्या कंपन्या, ज्या ग्रोईंग कंपन्या आहेत, ज्यांची फ्युचरमध्ये डिमांड आहे, तसा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असतं. आणि 6वी सर्वात मोठी चूक म्हणजे काही लोक काय करतात की त्यांना थोडासा जरी प्रॉफिट झाला की त्यांना एवढा कॉन्फिडन्स होतो की ते लोकांचे पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात. म्हणजे लोकांना, मित्रांना बोलतात की अरे बाबांनो आम्हाला आहे ना पैसे द्या, आम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू आणि तुम्हाला मंथली, इयरली एवढे टक्के देऊ. तुम्ही किती पैसे कमवले ना स्वतःपुरता कमवा, अजून इन्व्हेस्ट करा, अजून कमवा, पण लोकांचे पैसे लावू नका. आणि काही लोक एवढे भयानक असतात ना की ते लोक डायरेक्ट लोन काढतात आणि ते पैसे इन्व्हेस्ट करतात. आणि स्टॉक मार्केटमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि जर का त्या कंडिशनमध्ये तुमचा लॉस झाला ना तर ते पैसे कसे फेडायचे तुम्हाला माहिती आहे. तर
या सर्व गोष्टीमध्ये पडू नका. तर ह्या सर्व जर का चुका तुम्ही करत असाल तर आजच टाळा आणि चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करा. जर का तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये बेसिकपासून जर का समजायचं असेल तर मी हा व्हिडिओ बनवला आहे. स्टॉक मार्केट कशाप्रकारे काम करतं आणि तुम्ही कशाप्रकारे इन्व्हेस्ट करू शकता. बेसिक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता, किंवा FD आणि SIP याच्यामध्ये बेस्ट काय हा व्हिडिओ बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.